प्लस मास्टर्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण टीम पाहतोय परी 11 नागाव 40+. अप्रतिम मॅच, दोन्ही मॅच आपण पाहिल्या. आताची मॅच झाली ती वेगवान बॅटिंग न टीम बेंडकलनं अगदी थोड्याफार फरकानं जिंकली. त्यानंतर ही मॅच आपण पाहतोय. मॅचला करूया सुरुवात. वेलकम ऑल ऑफ यू. पहिला बॉल इनसाइड आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये, यस इट्स आउट. पहिल्याच बॉल वरती कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज होणार. बॅक टू डग आउट. पहिला गोलंदाज आपण पाहतोय दिनेश बंडा 40+. त्यानंतर अनेक साऱ्या टुर्नामेंट मध्ये आजही चांगल्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. कणकेश्वरी नवघर नुकताच आपण स्पर्धा पाहिली जी आतापर्यंत चाललं. उद्या तिचा ग्रँड फिनाले तरडी समाज प्रीमियर लीग मध्ये, त्याही लीग मध्ये चांगला परफॉर्मन्स. त्या अगोदर आपण उरण प्रीमियर लीग पाहिली, त्याही स्पर्धेमध्ये व्यावसायिक खेळामध्ये तिथेही चांगला परफॉर्मन्स. आणि आज या क्षणी 40+ मास्टर कणकेश्वरी नवघर या टीम मध्ये तिथूनही चांगला प्रवास पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट मिळवली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत 40+ खोपटे विपक्ष ओमकार गावदेवी गावठाण 40+. या टीमला इन्व्हाइट करूया टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा बॉल चांगला होता. फॉली होता हलकासा, लॉंग ऑफला चाललाय, कार्पेटच्या मधून खेळून काढलाय, सिंगल आली आहे. आज महिला विशेष दिन आहे. प्रिया पाटील सर, आपण या ठिकाणी सन्मानाच्या दिशेने जाऊया. आपण पाहतोय महाराष्ट्राच्या तर रायगडच्या राजकीय क्षितिजावरचा एक नेता आपण सातत्यानं त्यांचा एक जीवन प्रवास वेगळ्या पद्धतीने पाहिला. आज या स्पर्धेच्या निमित्तानं शिवसेना शिंदे गटाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी जे विराजमान आहेत असे सन्मान्य अतुलजी भगत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सन्मान करण्यासाठी आदरणीय श्री विजयदादा ठाकूर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित करावा. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित केली जाणारी स्पर्धा आणि अतुलदादा भगत साहेबांची लागणारी उपस्थिती, त्याचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातो आहे. फार मोठी विभूती आहे आणि आज या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची लाभलेली उपस्थिती, बेंडकल गावामध्ये असंख्य राजकीय पक्ष, असंख्य फार मोठी मोठी माणसं आपल्याला राजकीय क्षितिजावर पाहायला मिळतात. त्यापैकी सन्माननीय अतुलदादा भगत साहेबांची या ठिकाणी लाभलेली उपस्थिती, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय विनायकराव बंडा नवघर यांना आपण विनंती करू की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता कृपया अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. यस, थँक्यू तीश पाटील सर. आपण पाहताय या मॅच मध्ये फार कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. दिनेश बंडा आता मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद पूर्ण प्रेक्षकांकडून आणि या मॅच मध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळते. तर 2 विकेट्स महत्वाच्या परतवल्या टीम नागाव या टीमच्या. नेक्स्ट बॉल, ही बॉल चांगला आहे, यष्ट्याच्या मधोमध सापडलेत का, परंतु नाहीये. पिचिंग लेग साइड आहे त्याच्यामुळे हा बॉल बॅट अँड पॅडचा संपर्क आला. लेग बायची स्वरूपात एक धावसंख्या आली आहे. अडचणी टाकण्याचे बॉल इथं मात्र चालू आहेत सध्या मैदानावरती. प्रिया सर, आपण पाहतोय बेंडकल म्हटलं तर कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रामध्ये या गावाचं नाव लौकिक आहे. आणि आज साहित्य क्षेत्रामध्ये कवी म्हणून ज्यांना आपण गेली कित्येक वर्ष पाहिलं, त्यांच्या काव्यसंग्रहांना पाहिलं, ज्यांच्या लेखणीतून असंख्य कविता साकार केल्या गेल्या, असे कवी सन्माननीय प्रकाशदादा ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचा सन्मान या सोहळ्याप्रती या ठिकाणी केला जातो आहे. आपण त्यांना विनंती करू की शेतकरी कामगार पक्ष बेंडकलच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या छोटेखानी असणाऱ्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपल्या लेखणीतून काही प्रेम कविता, काही प्रबोधनात्मक कविता, काही भक्ती कविता, अशा विविध कविता ज्यांनी आपल्या लेखणीतून साकारल्या, अशी कविवर्य सन्माननीय प्रकाशदादा ठाकूर यांचा होणारा हा सन्मान आपण पाहतोय. ओव्हर टू प्रियाल सर. कवी नसते तर गायकी पाहायला मिळालं नसते. कवी हा पाया आहे.
आपल्या बुद्धीतून अलौकिक शब्दांचा वापर करून ती शब्दांची मांडणी योग्य करणं आणि नंतर मग कवीनं एखाद्या गीताला रचनात्मक बनवणं ही फार मोठी कला आहे. ईश्वरानं त्यांना दिली आहे. असे प्रकाशजी ठाकूर आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय अतुलजी भगत आणि त्यानंतर या स्पर्धेचे संपूर्ण सर्व आयोजक शेतकरी कामगार पक्ष बेंडकल आणि क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणि पहिल्याच दिवशी अगदी प्रेक्षकांच्या पर्वणीसाठी 40+ लेजंड्स 10 महत्वाचे संघ या मॅच मध्ये या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये खेळताना पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण 4 टीम्स पाहिल्या. त्यानंतर या 2 टीम मधील हा सामना आपण पाहतोय. एका बाजूने आपण 40+ नागाव टीम पाहायला मिळते आणि त्यानंतर 40+ नवगर हा संघ पाहायला मिळतोय. याच दरम्यान आपण पाहतोय मंचकावर आदरणीय श्री लक्ष्मणदादा ठाकूर साहेबांचं शुभ आगमन आहे. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. आज तमाम भेंडकलकर या गावातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या मान्यवरांचा होणारा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतो. हेच तर शेतकरी कामगार पक्षाचं वैभव आहे. तुम्हाला निमंत्रित केलं, तुमचा सन्मान हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून ती परंपरा, ती संस्कृती पक्षाच्या वतीनं या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील जोपासली जात आहे. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय मंचकावर आदरणीय श्री चेतनदादा ठाकूर यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. या बॉलवरती सिंगल पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये काय खेळ राहिला, अप्रतिम क्लास पाहायला मिळाला, मॅजिकल डिलिव्हरी आणि फक्त धावसंख्या 5 खर्च केल्या. कौतुक झालं पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजे. दिनेश बंडा गोलंदाज पाहिले आपण, फक्त 5 धावसंख्या. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. हा बॉल ऑन साइडला फ्लो केलाय. बॉल चाललाय सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. येस, कॅच कंप्लीट केली आहे. चांगला जज केला बॉलला आणि कॅच केली कैद. फलंदाज होईल कॅच आउट. विशेष कौतुक, स्टार्टर मारलाय. जो बॅटिंग लाईन करणारा पिच वरती खेळत असणाऱ्या टीम नागावनं करायचा होता, परंतु इथून मात्र स्टार्टर उलटा बसलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीम कानकेश्वरी नवगरनं हा स्टार्टअप बॉलिंग केली आहे. काय अफलातून बॉलिंग, स्लॉट मध्ये बॉल होता, फसवा बॉल होता. मिलिंदला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर, अनेक वर्ष कारकिर्दी गाजवल्या आणि अजूनही फिट परफॉर्मन्स या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. बॉल फसवा बॉल होता, फील्डच्या वरतून खेळून काढला. पॉइंट रिझन मध्ये बॉल चालला वेगानं फरार. मिळतील धावसंख्या 4. येतोय हा प्रीतम दादा चषक चौकार. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या स्टाईलला हा बॉल खेळून काढला. गॅप सिलेक्शन चांगलं होतं. हा ही बॉल चांगला हिट झालाय. बॉल चालला लॉंग ऑफच्या दिशेनं. इथून क्षेत्ररक्षण करतील प्रयत्न, परंतु प्रयत्न राहिले असफल. फलंदाज ठरला सफल. आणखीन एक मोठा फटका येतोय हा षटकार. टायमिंग प्रॉपर झाला ना की असा धमाका पाहायला मिळतो आणि तो धमाका पाहायला मिळालाय. आणखीन एक फटका चांगला, अप चान्स. त्याला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु नाहीये. सिंगल आली आहे. सिंगलला फरक पडलाय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावसंख्या आणि त्यानंतर या षटकामध्ये आल्या धावसंख्या 12. टोटल रन बोर्ड धावसंख्या पाहायला मिळतात 3 बाद 17. पडझड राहिली पहिल्या षटकामध्ये जरूर, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलात अमित पाटीलचं कौतुक करावं लागेल. 3 बॉल मध्ये 11 धावसंख्या केल्या आणि आपल्या टीमला जिथं झाडाप्रमाणे वृक्ष एखादा सुकत जातो ना, कोरडा पडत जातो, तिथं मात्र थोडाफार दिलासा दिलाय
आणि तिथून 3 बॉल मध्ये 11 धावसंख्या या आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्या टीमला साथ देताना पाहायला मिळतात. थोडंफार धावफलक असताना पाहायला मिळतोय. P1 P2 चं 2 षटक संपलेत. 2 षटकांना आतापर्यंत 12 मिनिटाचा खेळ झालाय. म्हणजे तुम्ही 12 मिनिटं सुद्धा वेस्ट केली आहेत. येत्या 8 मिनिटांमध्ये 8 मिनिटं आणि 20 सेकंदामध्ये तुम्हाला 2 षटक आणखीन फेकावं. चला घाई करायची आहे टीम नवगर. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी यायचंय. परी 11 गावठाण आणि कोपटे या दोन टीम नाणेफेकीसाठी यायचं. पहिली सिंगल झाले, दुसरीचा प्रयत्न जरूर नाही, बिलकुल नाही, फक्त आणि फक्त सिंगल. जास्तीत जास्त बॉल आपण पाहिलं ना, खोलवर गतीचे बॉल अगदी बॅटच्या टोनच्या खाली बरोबर बॉल टाकले जातात आणि त्यामुळेच बिग हिट खेळण्यासाठी बॅट एक्झिक्यूट करण्याचा चान्सही मिळत नाहीये. त्यामुळे गोलंदाजी पाहिलीत ना तर काटेकोर अगदी ठरवलेल्या टप्प्यावरती आणि जागेवरती नियंत्रित पाहायला मिळाली आहे. हा बॉल चांगला होता, बॅट मधून आवाजही चांगला आलाय, निर्णय चांगला पाहायला मिळेल का? प्रयत्न चांगले केलेत, 100% एफर्ट्स या बॉल वरती फील्ड साठी लावले आणि इथून मात्र मोठ्या संख्येचा जो येणारा धमाका होता तो मात्र संरक्षित केला जातोय. एकच धावसंख्या पाहायला मिळाली. दिनेश बंडा ज्याप्रमाणे गोलंदाजी करतात त्यामुळे क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगलं पाहायला मिळते. म्हणजे रिटर्न गिफ्ट सुद्धा चांगलं आहे. फील्ड करणारी टीम कणकेश्वरी नवगर चांगले एफर्ट्स लावताना पाहायला मिळते. या बॉल वरती पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला. बॉल चला लॉंग ऑफच्या दिशेनं, अनस्टॉपेबल, इट्स अ फास्ट अँड फ्युरियस, दॅट्स अ फॅब्युलस 6. सोन्या प्लीज सोन्याची आणि त्या बॉल वरती मोहर 6 धावसंख्येची. हा बॉल पुश केलाय, फ्लिक यष्टांच्या समोर आले, पद्धत आली ते बदल, थोडाफार अक्रॉस द लाईन बॉलला खेळून काढला आणि इथून मात्र समंजसपणा दाखवला. पण आक्रमकता सुद्धा आणि संयमी खेळ सुद्धा, त्यामुळे समीकरण आतापर्यंत अमित पाटीलचं चांगलं जमलंय. कारण दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर अमित डी पाटील आणि अमित पाटील हे दोन्ही अमित पाटील आहेत, एकाच राशीतील एकाच आडनावातील हे दोन प्लेयर एकाच टीम मधून खेळताना पाहायला मिळतात. 26 वरती 3, 3 बाद 26. पाचवा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक सफलता कॅच आउटच्या स्वरूपात. दिनेश मंडल हा तिसरा आणि टीमला नागाव चौथा तक्का. अप्रतिम कॅच पाहिले. त्याच ठिकाणी आपण 2 कॅच पाहिल्या. सुरुवातीची पहिली विकेट सुद्धा तिकडेच आली होती कॅच आउटच्या स्वरूपात आणि त्यानंतर या बॉल वरती. म्हणजे आपण दिनेश बंडांचं काय पाहिलं ना, आतापर्यंत गोलंदाजी केली, बॉल फेकलेत आतापर्यंत 11, एक बॉल आणखीन शिल्लक आहे. वैयक्तिक 2 षटक हाताळताना पाहायला मिळतात. बेदकता बॉलिंग मध्ये, नियंत्रित जागे, नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी आहे, लेंथ लाईन चांगली आहे, बॅट्समनची बॉडी लँग्वेज काय, त्याची रेंज काय, हे सर्व तपासून त्याच्यावरती औषधोपचार पाहायला मिळतात. हा ही बॉल चांगला आल्या आल्या केला कार्यक्रम, बॅट कटचा अपील केला. येस, इट्स अ बिग एज, कट आउटच्या स्वरूपात फलंदाज होतील आणखीन बाद. आता मात्र पार्टनरशिप करणं आणि अमित पाटीलची बॅटिंग चालणं
ही नागाव टीम साठी फार सक्तीची राहणार आहे. तर मात्र सक्षमीकरण होऊ शकते धावसंख्येचं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक कॅच होण्याची दाट शक्यता, परंतु नाहीये. मिलिंदच्या हातातून शेवटच्या क्षणाला कॅच सुटलाय. फार चांगले प्रयत्न होते. शेवटच्या क्षणाला अगदी 70% ही कॅच कंप्लीट झाली होती, परंतु शेवटच्या 30% न मात्र कॅच निसटली. कुंदन बंडा यांच्या हातातून कॅच निसटला. भालचंद्र बंडा, जास्तीत जास्त बंडा कुटुंबातली प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात टीम नवघर मध्ये. आणि कित्येक कालापासून हे फार मोठं ब्रँड आहे, फक्त नाव नाहीये. कणकेश्वरी नवघर आणि त्यांच्या विरुद्ध उरण तालुक्यातील सगळ्यात मोठी टीम व्यावसायिक संघ त्यांच्याकडे पाहतो समिधा नागाव. फार मोठं बॅटल तिसरा मॅच मध्ये आपण पाहतोय, जिथं प्रीतम दादा चषक मात्रे उलटास बॉल ऑन साइडला पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, परंतु बॉल चाललाय सीमा पार. वन बाउन्स ओव्हर द रो, चौकार. तर आपण इन्व्हाइट करूया उरण प्रीमियर लीग सीझन 4 चे यशस्वी आयोजक सन्माननीय वैभवजी कडू साहेब यांना विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे आणि शुभेच्छा सुद्धा आहेत त्यांच्याकडून टीम नागावला. हा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पिचिंग आउटसाइड दी ऑफ, यष्टांना न हिट करणारा बॉल लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. एक धावसंख्येनं भर पडेल. धावसंख्या आता मात्र पाहायला मिळतील 32 साठी 2 रन्स ऑन बोर्ड. चौथं षटक चालू आहे. अगदी हा सामना पाहिलात ना तर वेळेनुसार इनिंग चालली आहे, बरोबर चालली आहे. नवघर संघाचा आतापर्यंत आपण 5वी टीम ही पाहायला मिळते जी गोलंदाजी करते आणि ही सक्सेसफुल पाहायला मिळते टीम. टाइम नुसार अगदी अलर्ट आहे. बॉल चांगला होता, एअरकोर लाईन, अगदी खोलवर गतीचे बॉल. भालचंद्र बंडा यांची जुनी पद्धत आहे, प्रत्येक बॉल वरती अगदी वेगळ्याच शंकेनं पाहतात आणि त्यानंतर पंचांकडे डाऊटफुल नजर असते. हे सातत्यानं आपण पाहत राहिलाय आणि ते आजही पाहायला मिळते या षटकामध्ये. उजव्या हाताचा अगदी खांद्याचा योग्य वापर, क्रॉस लाईन बॉल बरोबर इन स्विंग, काही बॉल होती स्लोवर, त्यानंतर अधिकतर टप्प्याचे बॉल ही यावर बॉल वरती हवेमध्ये आहे. नोमॅन्स लँड मध्ये बॉल चाललाय. वन बाउन्स होईल का, पण तो नाही. फील्ड केलाय आणि फील्ड केल्यानंतर 2 धावसंख्या आल्या. जितका काल अमित पाटील क्रीज वरती आहेत ना, धावसंख्या त्यांना पाहायला मिळतात. 3 षटक आणि आतापर्यंत बॉल संपलेत. 4 धावसंख्या पाहायला मिळतात. 32 धावसंख्या, 34 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल भालचंद्र बंडा. सेन्सिबल क्रिकेट. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त बॉल खेळण्याचा मानस, इथून मात्र सिंगल घेतली, पकडली जाईल, लेखली जाईल, रेखाटली जाईल आणि सिंगलला धाव फलक पाहायला मिळते. 5 बाद 35 आतापर्यंत टीम नागाव आणि फक्त 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीम नागावकडे आतापर्यंत 5 बॉल 35. मध्ये आपण एकच वादा राजू दादा पाहिला, पण आता मात्र त्या 5 वर्षाला सुरुवात झाली जणू काय. आणि पहिल्या वर्ष आपण सातत्यानं पूर्ण उरण, पनवेल, पेन, खालापूर सर्वत्र आपण पाहिलात तर एकच वादा आणि प्रीतम दादांची फार मोठी चर्चा राहिली. अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहायला गेलं. तर प्रीतम दादा चषक बेंडकल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. शेवटचा षटक शिल्लक आहे, जिथून धावसंख्या किती सेट केल्या जातील, किती टार्गेट समोरच्या टीम समोर उभं केलं जाईल. जे फिट असेल त्यांच्या गोलंदाजांपुरतं ते पूरक
करण्यासाठी अमित पाटील शेवटच्या षटकाची जबाबदारी. शॉर्ट टर्म बॉल होता, ऑफ साइडला चाललाय, थर्डमॅन कडे क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल करतात, पाहता पाहता बॉल चाललाय सीमा पार, मिळतील धाव संख्या 4. हा येतोय ठाणकेश्वर चौकार. चौकार आलाय, चौकारण धावसंख्या मात्र असताना पाहिला अमित पाटीलचं हे खरं कार्य राहिलंय, काम राहिलंय आणि ते मात्र आता मात्र सातत्यानं पाहायला मिळतोय की काय. नेक्स्ट बॉल, हा फॉली होता, शरीरामध्ये आढळलाय, कुठली धावसंख्या नाहीये. मानस काय असेल, 4 बॉल वरती 2 मोठे फटके घ्यायचे, 50+ धावसंख्या सेट करायच्या टीम नवगर समोर आणि मात्र पुढच्या इनिंग मध्ये त्यांना फाईट करायचं. 4 प्रमुख गोलंदाज घेऊन टीम नागाव खेळते आणि त्यानंतर 4 प्रमुख गोलंदाज घेऊन टीम कानकेश्वरी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्यावरती थांबवलाय. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला पूल केला, हॅमर शॉट, परंतु इथून मात्र एलिव्हेशन कमी मिळालाय. अमित पाटील होतील कॅच आउट. वरती 6 बाद. टीम परी 11 नागाव या संघाची पडझड राहिली आहे. अमित पाटीलनं एकाकी झुंज दिली पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना, तर टॉस हरल्यानंतर त्यांना बॅटिंग स्वीकारावी लागली आणि प्रथम बॅटिंग करत असताना धडपणाखाली सुरुवातीचे फलंदाज फसले गेले आणि त्यानंतर अक्षरशः टीम कानकेश्वरीनं फसवणूकच केली आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 39 वरती 6 बाद झाले, 4 षटक 3 बॉलचा खेळ संपलाय. हा बॉल यॉर्कर लाईनचा आपण त्याला ऑन साइडला प्रतिकार केलाय, बॉल चाललाय सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द रो, ऑन साइडला चौकार. क्रिकेटपट्टू खेळती जो मात मारती चौकार षटकार. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. 43 धावसंख्या, 2 बॉल शिल्लक आहेत. आपण गोलंदाज पाहतोय कुंदन बंडा, 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये एखादा सिक्सर आला तर मात्र 50 पर्यंत टार्गेट. हो, तोही घेण्याचा प्रयत्न या क्षणाला पाहतोय आपण. चान्स होता या बॉल वरती, सरळ सरळ हलकासा इन स्विंग झाला जस्टनच्या बरोबर, 1 फूटहून अधिक जागा सोडून बाहेरून बॉल पिचिंग इन झाला. या बॉल वरती फलंदाजाला चान्स होता, थोडाफार वेळ होता परंतु नाहीये, बॉल गेला निर्धाव. हा फॉली होता, हेलिकॉप्टर पेश केला, 1 झाली, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची दाट शक्यता, तिथूनही बचावलेत. थ्रो चांगला होता, इथून बॅकअप चांगला नाहीये, परिणामी मिळतील 3 धाव संख्या. चौथीचा प्रयत्न असेल का? नाहीये, थांबवला गेला. 3 धावसंख्येवरती शेवटच्या बॉल वरती धावफलक आपल्याला पाहायला 46 आणि 47 धावसंख्येचा आव्हान सेट केला जातो या मॅच मध्ये टीम कानकेश्वरी नवगर समोर. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम परी 11 नागाव या टीमने धावसंख्या केल्यात 46 आणि येणाऱ्या नेक्स्ट इनिंग साठी बॅटिंग करणाऱ्या टीम कानकेश्वरी 40+ नवगर साठी करायच्या आहेत 47. ऑल द बेस्ट दोन्ही टीम साठी. साहेब, शिवसेना ठाकरे गटाचे रायगड मधील नेते यांना विनंती करेन की आपण जाता समयी एक योग्य निर्णय द्यावा. एखाद्या टीमला आपल्या हातून एखाद्या टीमचं भवितव्य नाण्याच्या बाजूने करावं, म्हणून टीम खोपटे आणि त्यांच्या विरुद्ध टीम पाहायला मिळेल.
गावठाण, गावदेवी गावठाण, ओमकार स्पोर्ट्स गावदेवी गावठाण. तर याच कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत अतुलजी भगत साहेब यांचं प्रस्थान पाहायला मिळेल कार्यक्रमातून. थँक्यू सो मच. आपल्या जीवनातील फार महत्वाचा वेल इथं मात्र या स्पर्धेसाठी खर्च केला. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष बेंडकल आणि संपूर्ण प्रीतमदादा मात्री चषकाची टीम आपलं सहर्ष आभार व्यक्त करत आहे. चला नेक्स्ट टीम आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आयोजकांशी. फार मोठी टुर्नामेंट आहे आणि एखादा बॉल जर आता दुसऱ्या इनिंग मध्ये बॉल जर पडला तर मात्र उपस्थित कर्णधाराला टॉस विन दिला जाईल. ही दक्षता आपण बाकी सर्व टीमनी घ्यायची आहे. तिसरा सामना चालू आहे. आतापर्यंत मनगटी घड्याळानुसार 10:35 अधिक वेळ झाला. 11:35 अधिक वेळ झाला. त्यामुळे या मॅच मध्ये येत्या 25 मिनिटांमध्ये बरोबर 12 वाजता तिसरा सामना संपेल आणि आपण 12:05 चौथ्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. तर कोऑपरेट करा, सहकार्य करा, ते फार महत्वाचं आहे. चला 47 धावसंख्या करायच्या आहेत आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती आपण बोलूया, इन्व्हाइट करूया या संपूर्ण परिसरातील सगळ्यांना आवडणारा आवाज. मी उमंगजी भुईर यांना मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय. सन्माननीय कृष्णा ठाकूर साहेब यांना विनंती करेन की या आपण अतिथी कक्षामध्ये प्रीतमदादा चषक 2025 बेंडकल नगरीमध्ये ताणकेश्वरच्या मैदानात तुमचं सहर्ष स्वागत आहे. कोपटे टीमचा कॅप्टन उपलब्ध आहे. त्यामुळे चला फील्ड सजवायची आहे. टीम परी 11 नागाव आपण फील्ड सजवायची आहे. फार महत्वाची मॅच आहे. 47 धावसंख्या करायच्या आहेत आणि यांचा पाठलाग कसा होईल याचं धावतो विवरण अगदी मराठीच्या सुशब्द शब्दातून आपल्या समोर पेश असतील उमंगजी भुईर. एक उत्तम शिवव्याख्याते, सुप्रसिद्ध निवेदक, अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलात आणि त्यानंतर ताणकेश्वरच्या मैदानावरती सातत्यानं बरसणारी ती बुलंद तोफ, मराठीमधील अमूल्य वाणी त्यांच्या शब्दातून आपल्याला ऐकायला मिळेल. तर स्वागत करूया त्यांची कॉम्बॉक्स मध्ये. आपल्या समोर आवाज असेल उमंगजी भुईर. मानाने या स्पर्धेचे प्रमुख ते पाहुणे, स्पर्धेचे प्रमुख ते पाहुणे. दादा आमदार हे जनतेच्या मनातले, वाढली स्पर्धेची शान त्यांच्याच येण्याने, शान त्यांच्याच येण्याने. बेनाईट या स्पर्धेला प्रेक्षक राजाला बघायला त्यांची गर्दी ही अपार. प्रीतमदादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतमदादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतमदादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतमदादा म्हात्रे चषक गाजतय. धन्यवाद. राजशिव छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. चांगली स्पर्धा आपल्या भेटीस येते आहे. सामना आपल्या भेटीस येतोय. नवगर त्यांच्या अगेन्स्ट खेळतायत परी 11 नागाव. पहिले षटक हाताळण्यासाठी ज्यानं कैक वर्ष अगदी या नागाव टेनिस क्रिकेटचं नाव साता समुद्रा पलीकडे नेण्याचं काम केलं गेलं आहे. मंदारजी लवेकर पहिले षटक हाताळतील. पहिलाच बॉल राजा जोशी. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रिस्की धाव पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाली आहे. पा अगदी आपण पाहिलं तर चित्त्याची चपलाय, कुल्ल्याची चतुराईनं खेळ केला गेलाय. राजा जोशी त्यांच्या समवेत दिनेश बंडा ओपनिंग पेअर सलामी वीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी मंदार लवेकर कैक वर्ष ज्यानं कामकाज पाहिलंय. नागाव टेनिस क्रिकेट लेजंड बॉलर
म्हणून आज लेदर बॉल फॉर्मॅट, रबर बॉल फॉर्मॅट, टेनिस बॉल फॉर्मॅट मधील काही फलंदाजांची ज्यांना गरागरा गिरकी घेतल्या असे नामवंत जादुई गोलंदाज उरण टेनिस क्रिकेटचा आहे मंदार लवेकर सर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट न भिंडकर लेन कडून लोवर फुल टॉस बॉल ऑन साइड इनला आडव्या बॅटनं खेळून काढलाय, जागा केलाय खाली, चेंडू थेट सीमा पार. दिनेश बंडाचा बॅटरून देतोय हा दणदणीतचा आणि कणकणीतचा अप्रतिमचा चौकार. चौकार येताना पाहायला मिळालाय. 5 धावा आल्यात. चांगला पहिलाच फटका, तदनंतर पॉइंट रिझनला टटवलेला बॉल. पॉइंट रिझनच्या दिशेनं फटकेबाजी. नक्कीच प्रामुख्याच्या गोलंदाजावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतायत मंदार यांच्या. अगदी जादुई गोलंदाजी, जादुई स्पिलिंग ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिले आहेत. सलामी वीरांना बाद करण्यासाठी प्रयत्न करतायत. टप्प्याचा बॉल. नक्कीच 10 टीमचा लॉट्स आपल्याला पाहायला मिळतोय. जो टीम धावसंख्येचा उच्चांक गाठेल त्यांना प्रथम फेरीमध्ये दाखल केलं जाईल. अगदी सध्या तरी विचार करायला गेला तर घरच्याच मैदानावर घरचाच साज टीम बेंडकलचा पाहायला मिळाला आहे. अद्यापर्यंत 62 धावा त्याच्या टीमच्या माध्यमातून आल्यात. स्ट्राईक एंडला चांगला बॉल, यॉर्कर लेनचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालाय. हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलंय. स्टेअरिंग द क्रिकेट आपण अनुभवतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 8 आणि अद्याप एक चेंडू हात लावावा लागेल. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. मंदार ऑन स्ट्रायकरला बॅट्समन राजा जोशी प्रयत्न केला होता मोठा फटका मारायचा. अगदी आउट स्विंग पाहायला मिळाला आहे. चेंडूने टप्पा पडता क्षणी बॅट्समनची गिरकी घेतली आहे. अगदी गरकन चेंडू अगदी आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवला गेलाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ आटोक्यात आलाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8 रन्स ऑन स्कोर बोर्ड मध्ये आपण पाहतोय. धाव फटलावर लावल्या गेल्यात. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीस येताना पाहायला मिळते. चांगलं औचित्य साधून स्पर्धा साधण्याचं काम केलंय. अगदी आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन आपल्याला पाहायला मिळते. स्त्री कधीही मागे न हटणारी, कुठल्याही परिस्थितीत तोंड देणारी, जे आहे त्या समाधान मानून आपलं संसार करणारी, आपल्या अगदी कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे राहणारी मुलगी, आई, ताई, बहीण, आजी अशा विविध नाना रूपे ज्या स्त्री शक्तीला लाभल्या त्या स्त्री शक्तीला सलाम असेल या स्पर्धेच्या माध्यमातून, समालोचनाच्या माध्यमातून. ती कोणाची तरी आई आहे तर अगदी भावाच्या मागे राहणारी ती बहीण आहे. तर संकटाच्या वेळी अगदी पती समवेत संसार करणारी ती पत्नी आहे. तर अगदी घराला घरपण देणारी ती माई माऊली जगत जननी आई आहे. त्या अगदी मातृ दिनाच्या तमाम मातोश्रींना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मैदानामध्ये जाऊया. विराज लवेकर गोलंदाजीसाठी चांगला फटका. पाडल स्वीप पाहायला मिळतोय. चेंडू चाला AK-47. नक्कीच गावठण टीमच्या जे कोणी हितचिंतक असतील त्यांनी संयोजकाचे संपर्क साधा. अन्यथा कडक कारवाई केली जाईल. नक्कीच पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. काटेकोर पद्धतीचे नियम आहेत. याकडे आपण लक्ष केंद्रित करा. 1 रन्स ऑन स्कोर बोर्डला आपण पाहतोय. एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 रन ऑन स्कोर बोर्डला. मंथन पाटील आमच्या समवेत आहेत. याच मातीतील एक अगदी नामवंत गुणलेखक हिमसेचे. यावेळचा चेंडू झेलची शक्यता आणि इथून सुंदर टिपला गेलाय. झेल थांबवला गेलाय. इथून मात्र खेळाडूचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन.
चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय लेवल आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय लेवल आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग हाय लेवल आपल्या चषकाची चांगलं संगीत, चांगली शब्दरचना, चांगली मांडणी या स्पर्धेचं एक सुंदर असं शीर्षक गीत आपण ऐकतोय. प्रीतम दादा मात्रे चषक 2025 ची ही भली मोठी स्पर्धा. यावर आल्या आल्या आक्रमण केलंय, आल्या आल्या चेंडूला रीड केलंय. एकच वादा, प्रीतम दादा येतो बॅट्समनच्या बॅटतून या 6 धावा. डीजे विशेषच्या माध्यमातून टोटल रन्स ऑन स्कोरबोर्डला 19 रन्स आपण पाहतोय. व्यासपीठावर उपस्थित शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते कृष्णा ठाकूर साहेब अगदी उपस्थित पा लाल जर्सी देखील परिधान केले आहे. मी गणेश गरज साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ पवित्र असते आपण कृष्णा ठाकूर साहेबांचा सन्मान करून घ्यायचा आहे. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, खरोखरच मगाशी देखील म्हटलं गेलं आहे, एकच रंग एकच पक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे हे खऱ्यातन धडाडीचे कार्यकर्ते आपण पाहतोय. अगदी ज्या रंगाला अगदी कोणत्याही पद्धतीचा दगा न देता आज ही मंडळी कामकाज पाहतात. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, गावठाण टीमचे कोणी हितचिंतक उपस्थित असतील तर त्वरित संपर्क साधा, अन्यथा पानालाच केलं जाईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. लॉंग ऑन रिझनला चेंडू चाललाय, गरंगलत क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, फेकी करतील तत्वर 1 रन्स ऑन स्कोर बोर्डला. बॅटिंगला मैदानामध्ये दाखल झालेत मिलिंद बंडा, त्यांच्या समवेत खेळ करतील दिनेश बंडा. ओव्हर नंबर 2 ला आपण पूर्णविराम देऊया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स, 20 रन्स ऑन स्कोर बोर्डला आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजीसाठी पुनश्च एक फार गोलंदाज वापरले जातील मंदार लवेकर. एक्सपिरियन्स इट इज अ गुड टीचर, अनुभव हे महत्वाचे बोल आहेत. आणि अगदी आपण पाहतोय यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं आहे, अगदी फिरकीचा मारा, जादुई गोलंदाज, कैक वर्ष ज्यानं अगदी नागाव टेनिस क्रिकेटसाठी या उरण तालुक्यासाठी वेचल्यात. आज मात्र विचार करायला गेला तर अगदी उरण प्रीमियर लीग मानाची स्पर्धा, खऱ्या अर्थानं शेवटची स्पर्धा त्यांची पाहायला मिळाली आहे. आज मात्र ते खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त नक्की त्यांनी ते डिक्लेअर देखील केले आहेत. लेजंड खेळाडू आहेत, अनुभव आहे, कैक वर्ष. आज मी तर म्हणेल क्रिकेटनं आम्हाला काय दिलं आहे, तर मंदार लवेकर सारखा एक लेजंड खेळाडू या समालोचनाच्या माध्यमातून आज एक आमची नवी ओळख, एक नवी खऱ्या अर्थानं ओळख ज्याच्या माध्यमातून दिली, या कलेच्या माध्यमातून तेच गोलंदाजीसाठी मंदार जे आलेत. त्यावेळचा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढल्या स्पॉटवरून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. 21 धावा धाव फलकावर येतात. पुढील उर्वरित काही चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 17 चेंडू 26 ची गरज, 17-26 चे इक्वेशन पाहायला मिळतोय. आज अगदी लेजंड खेळाडूंना स्थान दिले गेले आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 40+ चे कमी रजनी स्पर्धा पाहायला मिळतात. आज अगदी शेतकरी कामगार पक्ष भेंडकळ आणि जय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेमध्ये आज स्थान दिले. पहिला दिवस 40+ खेळाडूंना राखीव ठेवण्यात आले. एकेरी धावसंख्या पाहायला मिळते. झेलची दाट शक्यता होती. क्षेत्ररक्षकानं कोणत्याच पद्धतीने चेंडूवर झडप घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. तत्वर लेग बायच्या रूपानं इथून 1 धावसंख्या पाहायला मिळते. 22 धावा आल्या धाव फलकावर. स्लोवर चेंडू पाहायला मिळतो. स्लोवर 1 लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षकाला चकवून गेलाय. चेंडू थेट सीमा पलीकडे आलाय. प्रीतम दादा चषकाचा हा ब्रँडेड चौकार. आदरणीय सन्माननीय नागेशजी घरत साहेबांना मी विनंती करतोय, आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. नागेश घरत.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 रन स्कोरबोर्ड. आरव्या बॅटनं चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलं गेलंय. एक तेरी तो एक मेरी या पद्धतीचा खेळ पाहतोय. गोलंदाजाकडे देखील दाडगा अनुभव आहे क्रिकेटचा आणि तोच अनुभव आज मात्र इथून पणावला लावावं लागणार, कारण की या सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित टिकवायचं असेल तर. यावर देखील जलची शक्यता होती. मागील दिशेला इथून चांगली रनिंग पाहायला मिळते. पहा दोन्ही खेळाडूचा चांगला तालमेल, संयम, सूचकता दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी 40+ मास्टर नवघर एक साइड ड्रेस कोड चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. जर्सी नंबर अगदी त्याच्यावर प्रत्येक खेळाडूचं नाव. शेवटचा बॉल येणारे 13 चेंडू 20 ची गरज. 13-20 चे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया मंदारजी. यावेळेला आक्रमण केले गेले मिड विकेटच्या रिजनला. ऑल ऑन द ग्राउंड. 1 रन कंप्लीट. दुसरीला पलटवार आणि 2 धावा अलगद पूर्ण केल्या जातात. 18 चेंडूचा खेळ झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल रन ऑन स्कोरबोर्डला 1 गडाचे पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. ड्रिंक ट्रॉली नक्की ड्रिंक ब्रेक झालाय याची नोंद घ्या. 3 षटकामध्ये पाणी पुरवलं जाईल याची नोंद घ्या आपण. 12वा प्रतिनिधीच जाईल पाणी घेऊन. नक्कीच दोन्ही टीमचे जायचे आहेत. चला पाणी घेऊन जायचं आहे. गावठाण टीमचे कॅप्टन हितचिंतक प्लीज आपण इथून सहयोजकांशी आता कॉन्टॅक्ट करा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. येणारे पुढील 12 बॉल 18 ची गरज आहे. अगदी समीकरण पाहिले गेलं तर म्हणतं ना सोपं आहे, परंतु गोलंदाजी जर धारदार पद्धतीची फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून झाली तर कुठेतरी नवघर टीम देखील अडचणीमध्ये येऊ शकतो. या उरण विभागातील एक दादा संघ मानला जाणारा नवघर टीम, त्यांच्या खेम्यामध्ये कैक नामवंत बब्बर शेर अगदी आपल्याला पाहायला मिळतील. मग दिनेश, तदनंतर राजा जोशी बाद झालेत आज स्वस्तात. मिलिंद खेळ करतायत. कुंदन देखील मैदानामध्ये आहेत. बालचंद्र असतील, नकुल काका देखील आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच एक उत्तम गोलंदाज, चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून सातत्याने या नवघर टेनिसला देण्याचं काम केलं गेलंय. काही खेळाडू ज्याच्या अगदी तालमीतून शिकत आलेत आज घडवण्याचं काम केलं गेलं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं बॅक टू द क्रिकेट. आलेल्या तमाम मान्यवरांचं मी उमंग भोईर भेंडकळ हार्दिक हार्दिक सरचं स्वागत करतोय. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. शेतकरी कामगार पक्ष भेंडकळ व जर्मन क्रिकेट क्लब आयोजित प्रीतम दादा मात्रे चषक 2025. पारा 18चं इक्वेशन. फिंगर रोल करून फेकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे पाहतोय. चांगला बॉल, अचूक लाईन, अचूक टप्पा. सिंगल डबल वर जास्त भर दिला गेला. बॅटिंग टीमला कळून चुकलंय की सामना आपल्या हातामध्ये आहे. सिंगल डबल वर आपण हा सामना पूर्णपणे पुढे नेऊ, संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करू. विजयाची पताका नक्कीच इथं फडकवताना पाहायला मिळतील. चांगला बॉल, चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केले गेले. चांगली लाईन, रिदम, लेंथ न खेळ करतोय. अमित पाटील गोलंदाजीसाठी आल्यात. अगदी येणारे 10 बॉल 16 ची गरज. अमित पाटील प्रगल्भ दाडगा अनुभव आपण पाहतोय क्रिकेटचा. नाविन्यतेने भरलेला हा खेळाडू. त्यामुळे चांगला फटका सजवलाय. जलची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू चाललाय. कमाल, धम्माल, बेमिसाल षटकार. मिलिंद आज खऱ्या अर्थानं काही दिवसानंतर त्याचे बाट तळपली गेले आहे. चांगला खेळ मिलिंदचा पाहायला मिळतोय. मागील दिशेला चेंडू चाललाय.
चांगले फिल्डिंग रिस्ट्रिक्शन चांगले क्षेत्ररक्षक मागील दिशेला केले गेले आहे. तत्वर 1 रन्स पाहायला मिळतोय. बॉल टू रनचं समीकरण आपण मैदानामध्ये थोडं पाहतोय. 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. इथून येणाऱ्या 8 चेंडू 9 ची गरज. बॉल टू रन इक्वेशन आलंय. चांगल्या पद्धतीनं अगदी आपण पाहतोय डॉट बॉल. सात चेंडू 9 ची गरज. शेवटचा चेंडू. यावेळी पाहूया रनआउटची संधी. धोक्याची घंटा. इथून डिसिजन पेंडिंग पाहायला मिळेल. अगदी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्त केला गेलाय. अगदी DRS चा वापर केला जाईल. अगदी हा निर्णय वर्ज केलाय पंचांकडे. वरून मात्रे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. इडीचा फलंदाज रन आउट होताना पाहायला मिळेल. OUT चा शिकार ठरलाय. इथून चार षटकांच्या समाप्तीनंतर रन आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावर 2 बाद 38 रन ऑन स्कोरबोर्डला. पुढील 6 बॉल 9 ची गरज. 6-9 चे इक्वेशन. गोलंदाजीसाठी गोलंदाज वीरेंद्र मात्रे यांना पाचारण केलं जाईल. शेवटचे निर्णायक 6 चेंडू हाताळण्यासाठी आल्यात. कड़ी से कड़ी जोड़ती जाओ तो जंजीर बन जाएंगी. मेहनत पर मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाएंगी. पाहूया इथून कोणाची तकदीर बनेल. मास्टर माइंड खेळाडू मिस्टर दिनेश बंडा आपण अगदी ऑन अ स्ट्राइक एंडला पाहायला मिळतील. इथून येणारे 7 बॉल 9 ची गरज आहे. कैक सामने असे जिंकवण्याचा ज्यानं मानस केलाय, धाडस केलाय, कामकाज केलाय. पहा गावठाण टीमचा कॅप्टन इथं उपस्थित झाला नाही तर खोपटे टीम आपल्याला टॉस विन दिला गेलाय. आपण सामना संपल्यानंतर त्वरित निर्णय घ्यायचा आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. इथून पहा लेग बिफोर पाहायला मिळालाय. आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार 36व्या नियमावर अंमलबजावणी केली गेली आहे आणि इथून मात्र फलंदाज होतील LBW चा शिकार. गोल्डन फिश इन द नेट. अगदी आपण पाहिलं गेलं तर मोठा मासा गळाला लागलाय. इथून LBW न अगदी मोठा काटा बाजूला केलाय महत्वाच्या क्षणाला. इथून 5 बॉल 9 ची गरज. 6-9 चं इक्वेशन असताना महत्वाचा विकेट गेलाय. इथून रत्नाकर नवीन फलंदाज येथील मैदानामध्ये. पाहूया सामना कोणत्या दिशेने झुकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून संघर्षमय खेळ पाहायला मिळतोय. अगदी संघर्ष ज्यानं संघर्षाचा खऱ्या अर्थानं वसा निर्माण झाला असे आपले सर्वांचे लाडके प्रीतमदादा मात्रे संघर्ष योद्धा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले गेले आहे आज खऱ्या अर्थानं. आणि त्याच्या नावानं एक चांगली भली मोठी स्पर्धा जनतेतील मनातील आमदार प्रीतमदादा मात्रे चषक आपण एन्जॉय करतोय. चांगली गोलंदाजी वीरेंद्र मात्रे हाताळतोय. पहिल्याच बॉलवर सफलता संपादित केली आहे. अगदी गुगली गती गोलंदाज पाचारण केलाय. चांगला चेंडू, कटिंग चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू काटा कीर चेंज करतोय. नवघर टीम आता अंगलट आलेला सामना पाहायला मिळतोय. नवघर टीम आता पूर्णपणे पाहिलं गेलं तर अडचणामध्ये सापडलाय. जिथं 6-9 चं इक्वेशन होतं 5-9 आलेत. इथून 4-9 चं इक्वेशन आलंय. डॉट बॉल. डाव्या हाताचा गोलंदाज वरच ठरलाय. शेवटचं षटक हाताळण्यामध्ये अगदी चांगलीच गोलंदाजी हाताळल्या आहे. टीम नवघर आता अडचणीमध्ये आलाय. डोकेडुकी ठरलाय गोलंदाज वीरेंद्र मात्रे. आपलं नाणं पूर्णपणे
खणखणीत वाजवण्याचा प्रयत्न करतोय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज वीरेंद्र. नक्कीच बाईक्स आपले लाईट्स बंद करायचे पहा. यावेळेचा बॉल अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफच्या रिझनला स्ट्रेट टू द बॉलर. क्षेत्ररक्षक आहेत तेथे. इथून एकेरी धावसंख्या पाहायला मिळते. एकेरी धावेनं टोटल रन्स ऑन अ स्कोरबोर्डला आपण पाहतोय फलकावर धावा जोडल्यात 39 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 चेंडू 8 ची गरज आहे. अगदी तिन्ही बॉलवर आक्रमण आहे आता. 1 धाव 2 चौकार, चौकार 1 चौकार. कसा खेळ करावा लागेल ते फलंदाजांवर आहे, पण तिन्ही चेंडूवर आक्रमणच करणं गरजेचं आहे. पहिला बॉल आक्रमण करण्याची संधी. इथून अगदी चेंडू शरीरावर आदळलाय. पहा दिनेश बाद झाल्यानंतर सामना अडचणीमध्ये आलाय. संघाचा महत्वपूर्ण खेळाडू इथून मात्र LBW च्या रूपाने बाद झाल्यानंतर टीम अडचणीमध्ये आल्यात. अगदी ट्रम्प कार्ड बाद झालाय. टीम देखील आता संकटामध्ये आल्या. असं वाटलं होतं की हा सामना बॅटिंग टीमच्या बाजूने झुकला आहे, पण इथून टर्निंग पॉइंट ठरलेत गोलंदाज वीरेंद्र मात्रे. अक्षरशः 9 धावा काढण्यासाठी खूप मोठी परिश्रम, खूप मोठी मेहनत निर्माण करावी लागली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आता सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ, क्रिकेटचा खेळ आज आपल्याला पाहायला मिळत. नक्कीच विजेता सामना, नक्कीच पंचांना विनंती करतो सामना स्पीडअप करायचा आहे. अगदी आपण पाहतोय सामना पूर्णपणे गमावण्याच्या दिशेनं काम केलंय. यावेळेला आक्रमण केलाय, सामना जिवंत ठेवलाय. इथून मात्र काय घडलंय, चेंडू आलाय स्लॉट मध्ये, चेंडू चाललाय लॉंग अँड स्ट्रॉंग, बिग हिट. अगदी डॉट बॉल आला होता. नंतर फलंदाजानं अगदी आपले इरादे स्पष्ट केले आहेत आणि षटकारण सामन्यामध्ये रंगत आले आहे. येणारा 1 बॉल 2 ची गरज आहे. सामना जिवंत ठेवलाय. अगदी 2 चौकार 1 ची गरज होती. तिथं डॉट आल्यानंतर षटकार ठोकलाय आणि येणारा 1 चेंडू 2 ची गरज, असं समीकरण आणलंय. दोन्ही टीम मध्ये आता अगदी शांततेचं वातावरण, घमासान युद्ध, डुशुम डुशुम, टिट फॉर टॅट. कोण जिंकणार, कोण हारणार, कंपल्सरी चेसिंग चा नियम या स्पर्धेमध्ये लागू केलाय. कोण करेल पलटवार पाहूया. हम भी किसी से कम नाही हे सांगण्याचं काम या षटकाराने केलंय आणि सामना जिवंत ठेवलाय. सामन्याचं चित्र अद्याप गुलदस्त्यामध्ये पाहायला मिळेल. एकीकडून टीम नवघर, दुसरीकडून टीम नागाव. यावेळी झेलची शक्यता आहे. झेल मिळेल का? आणि झेल टिपलाय. सामना देखील संपवलाय. जिवंत ठेवलेला सामना पुन्हा एकदा या झेलनं गमावून सोडलाय. टीम विजेती झालाय. परी 11 नागाव विजेता टीमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बाय टीम कणकेश्वरी नवघर. हँडशेक करायचा आहे, याची नोंद घ्या. अगदी चांगलाच खेळ पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. षटकार ठोकल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. जबरदस्त सामना. 40+ संघांना प्राधान्य दिलंय. चांगलं योगदान. अगदी आपण पाहायला गेलं तर 6-9 ची गरज असताना पहिल्याच बॉलवर दिनेश बाद झालेत. इथून सामना गमावलाय. हार्डलक बाय टीम नवघर. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवलात. स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं मनाच्या